माझं सौभाग्य भाग 4. 3-4 दिवस राहून सगळे आपापल्या घरी परत जातात. या दिवसात मधुराला काहीच वेळ मिळत नाही अभ्यासाला. ती आईंकडून परीक्षेसाठी तिच्या मम्मी पप्पांकडे जायची परवानगी मागते. आधी तर आई म्हणतात, तू गेल्यावर बाबांकडे कोण बघेल. पण मग नील म्हणतो, मी काळजी घेईन ना. का कुणास ठाऊक, नीलला मधुराची काळजी वाटत असते. 8 दिवसांसाठी मधुरा माहेरी जाते. जातानाही ते दोघं एक शब्दही बोलत नाही. पण मधुराचं जाणं विक्रांतला अस्वस्थ करत होतं. नकळत त्याला तिची सवय लागली होती. न बोलताही ती त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करायची. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं जागेवर. कधीच कोणत्या गोष्टीसाठी आवाज द्यायला लागायचा नाही. तिचा तो घरातला वावर, हे दोघं जरी बोलत नसले तरी बाकीच्यांशी बोलताना तिचं मधाळ बोलणं, खळखळून हसणं. आता तर आईच्या हातचं जेवणही त्याला गोड लागत नव्हतं. बेडरूम मध्ये तिचं नसणं त्याला खलत होतं. आता तिची आठवण त्रास देत होती. मन हे मानायला तयार नव्हतं. पण आपल्याला असं का होतंय हेही त्याला समजत नव्हतं. शेवटी ती नीलच्या रूममध्ये झोपण्याचा निर्णय घेतला आणि तो तडक तिकडे निघाला. इकडे ती माहेरच्या लोकांमध्ये अभ्यासात गुंग होती. त्याच्याकडून कॉल येईल अशी तिला अपेक्षाही नव्हती. आज तिचा शेवटचा पेपर होता. आईंनी विक्रांतला तिला आणायला सांगितलं होतं. तोही आतून आनंदात होता. तिला पाहायला मिळणार होतं. आज ती घरी परत येणार होती म्हणून. पण जोपर्यंत त्यांचं बोलणं होईल तोवर ती कॉलेजला पोहोचली होती. पेपर सुटल्यावर मस्ती करत ती बाहेर येत होती. तिला पाहून विक्रांत निशब्द झाला होता. चेहऱ्यावर मोठी अशी स्माईल, स्किन फिट टाईट जीन्स, त्यावर बेल स्लीव्सचा टॉप, हातात घड्याळ, दुसऱ्या हातात ब्रेसलेट, केस छोटा क्लिप लावून मोकळे सोडले होते. तो तिला पाहण्यात गुंग होता. पण ती त्याला समोर पाहून खूप घाबरली होती. तिला जवळ येऊन पाहताच विक्रांतला तिचा राग येऊ लागला होता. कारण तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. अशी कशी ही? का हिला कॉलेजमध्ये लग्न झालंय हे सांगायचं नाहीये? त्याच्या माघारी ती मंगळसूत्र घालत नाही असा त्याचा गैरसमज झाला. निघायचं? अहो पण माझे कपडे घरी, बुक्स पण घरीच आहेत. एकदा घरी जाऊन येऊयात का आपण? ठीक आहे, बस. परत विक्रांतनी एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही. घरी गेल्यावर चेंज करून तिने साडी नेसली आणि जड पावलांनी ती सासरी निघाली. मुलगी एकदा लग्न करून गेली की ती जास्त दिवस माहेरी राहू शकत नाही हेच खरं. घरी आल्यावर पण विक्रांतला राग आलाच होता. त्याच्या रागाची शिकार व्हायला नको म्हणून ती आल्या आल्या बाबांकडे जाऊन 8 दिवसांच्या गमती जमती सांगू लागली. जेवण झाल्यावर पण मधुरा रूम मध्ये जायचं टाळत होती. शेवटी तिला झोप अनावर होत होती म्हणून ती रूम मध्ये गेली. तेव्हा विक्रांत तिथे नव्हता. थोडंसं हायसं वाटलं तिला. नंतर ती झोपायला जात असताना अचानक विक्रांतने तिला ओढलं आणि भिंतीवर ढकललं. त्याच्या अशा वागण्याने ती जाम घाबरली होती, थरथरत होती. त्याने तिचे दोन्ही हात पकडून ठेवले होते. त्याच्या तोंडाला जो वास येत होता त्यामुळे त्याने ड्रिंक केली असावी असा तिचा अंदाज होता. आज कॉलेजमध्ये तुझं मंगळसूत्र कुठे होतं? ते मी. बोल लवकर. तो जोरात ओरडला. ते मी घालायला विसरले. खूप घाई झाली होती माझी आणि प्राजू पण आली होती. मग मी विसरून गेले. म्हणजे ती पटपट बोलत होती. सॉरी. हो का? नाही, बाकीचं आवरायचं नाही विसरलीस? मग तेच कसं काय? आणि मुळात विसरायला ते काढलंच का? ते रात्री ड्रेसमध्ये अडकलं होतं म्हणून. ठीक आहे, झोप. एक बोलू का? जर तुम्ही मला बायको मानत नाही तर मग मी मंगळसूत्र घातलं किंवा नाही याचा तुम्हाला फरक का पडतो? हे तिचं बोलणं ऐकून त्याला ती वकिलाची बायको म्हणून शोभते असं वाटलं. अगदी शब्दात पकडलं होतं तिने. पण मग स्वतःला सावरून घेतलं त्याने. परत तुझ्या सुंदर रूपाला भाळून कोणी आत्महत्या करू नये म्हणून विचारलं. आता प्रश्न उत्तराचा तास संपला ना? चला झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. अशा दिवस जात असतात. नील आणि मधुराची ही गट्टी जमत असते. तिच्याशी बोलून ती किती बालिश आणि निरागस आहे हेच त्याला जाणवत असतं.
विक्रांत बोलत नव्हता, पण त्या दोघांची मस्ती बघून त्यालाही भारी वाटायचं. मधुराला पिरियड्स आले होते. ती कपाटात पॅड शोधत होती, पण सापडत नव्हतं. शिट यार, मी कशी काय विसरले. आता काय करू? बाहेर तरी कशी जाऊ मी? टिफिन पण करायचंय अजून. मधुरा वेडी, असं मनात म्हणतच तिचा शोधण्याचा कार्यक्रम सुरू होता. शेवटी ती एक ब्लॅक कापड फाडते. नेमकं ते फाडताना विक्रांत बघतो आणि निघून जातो. थोड्या वेळाने मधुराच्या सोफ्यावर पॅडचं पाकिट आणि चॉकलेट होतं. ते बघून ती खूप खुश होते. विक्रांत ऑफिसला जाताना ती त्याला थँक्यू म्हणते. विक्रांतही नकळत मधुराकडे ओढला जात होता. यामुळे विक्रांत आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये मात्र भांडणं होत होती. राधिका म्हणजेच विक्रांतची गर्लफ्रेंड, तू जास्त जवळ जातोयस तिच्या विकी. आपलं आधीच ठरलं होतं ना की 6 महिन्यांनंतर तिच्यात मेडिकल इश्यू आहेत, ती आई होऊ शकत नाही असं म्हणून तिला घटस्फोट द्यायचा. घटस्फोटाचा विषय निघताच विक्रांतच्या मनात चलबिचल होऊ लागली. वारंवार मधुराचा निरागस चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. बोल ना विकी. राधिका त्याला जास्त इन्फ्लुएन्स करत होती, म्हणून मनातल्या विचारांना त्याने कसंबसं थांबवलं. मी केला विचार, म्हणून तर मी कधीच तिच्या जवळही गेलो नाहीये राधा, ट्रस्ट मी. करते रे मी ट्रस्ट विकी, पण भीतीही वाटते. तुम्ही दोघं एका घरात एका रूम मध्ये राहता गेले 5 महिने. आपली अमानत दुसऱ्याच्या हवाली करताना खूप त्रास होतो रे. मला समजतंय, मी काढतो मार्ग यातून. हे तू मला 1 महिन्यापासून सांगतोयस विकी. मग मी काय करू राधा? मारू का तिला? अगं आपल्यापेक्षा किती लहान आहे ती, 8-9 वर्षांनी लहान आहे. खूप निरागस आहे. 5 महिन्यात मी इतका बोललो तरी तिने तोंडावर कधी एक शब्दही मला उलट बोलली नाहीये. खूप सहन करतीये ती राधा. तिची यात काय चूक आहे म्हणून तिला हा त्रास? हो का? खूप काळजी वाटतेय? प्रेम उतू चाललंय का तिच्यावर? निरागस अँड ऑल. व्हॉट रबिश. आता तर मला असं वाटायला लागलंय की तू तिच्या प्रेमात आहेस. राधा. व्हॉट राधा? तुला मी नको असेल तर सांग ना तसं विकी, मी निघून जाईन तुझ्या आयुष्यातून. मी असं तुला तिच्या स्वाधीन होताना नाही पाहू शकत. काय जादू केलीये रे तिने तुझ्यावर? समजून घे राधा, मी काढतो मार्ग, विश्वास ठेव. हा विकी फक्त आणि फक्त राधाचा आहे. असं म्हणत विक्रांत तिला जवळ घ्यायला जातो, पण ती त्याला स्वतःपासून दूर लोटून देते. जोपर्यंत तू तिच्यापासून लांब होत नाहीस तोवर मला हातही लावायचा नाही विकी. त्या दोघांच्या नात्यांनी आधीच सर्व बंधनं तोडून टाकली होती. पण लग्न झाल्यापासून विक्रांत आणि राधा एकदाही जवळ आले नव्हते. पण आज त्याला पर्सनली फिजिकल व्हायचं होतं. शेवटी तोही एक पुरुष होता, कधीपर्यंत तग धरू शकेल? राधा त्याला लांब करत होती. शेवटी राधाही मनात विचार करते की आता मी ह्याला लांब केलं आणि हा तिच्याजवळ गेला तर, म्हणून ती त्याला मिठी मारते. तसा तोही तिला जवळ घेत म्हणतो, आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू मधुरा. आय लव्ह यू सो मच. आय नीड यू. हे ऐकताच राधाने त्याला स्वतःपासून दूर केलं. व्हॉट? तू तिला लाईक करतोस? आता त्यांच्यात खूप वाद होतात. विक्रांतलाही कळत नाही की आपण असे कसे वागलो. शेवटी राधा त्याला तिथून निघून जायला सांगते. तो सरळ बारमध्ये जाऊन खूप दारू पितो.